नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की आयुष्यात अशी एक वेळ येते जेव्हा तुमच्या मनात एका खास व्यक्तीबद्दल अनामिक आकर्षण निर्माण होते। ही भावना इतकी सुंदर आणि गूढ असते की तुम्ही दिवस रात्र फक्त एकाच प्रश्नाचे उत्तर शोधत असता, ती व्यक्ती माझ्याबद्दल काय विचार करते, तिला मी आवडतो का? अनेकदा आपण हिम्मत करून या गोष्टी समोरच्या व्यक्तीला विचारू शकत नाही। आपल्याला नकार मिळण्याची भीती वाटते किंवा योग्य वेळ कोणती हे समजत नाही। पण सत्य हे आहे की तुमचे उत्तर तुम्हाला खूप आधीच मिळालेले असते। होय, प्रेम व्यक्त करण्यासाठी नेहमी मोठ्या शब्दांची किंवा कबुलीची गरज नसते। मानसशास्त्र सांगते की समोरची व्यक्ती तुम्हाला आवडत असेल तर तिची बॉडी लँग्वेज, तिची नजर, तिचे वागणे या सर्व गोष्टी तुम्हाला वारंवार संकेत देत असतात। हे संकेत म्हणजे प्रेमाची शांत भाषा आहे। या संकेताकडे दुर्लक्ष करणं म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर कथेचं पहिलं पान न वाचताच पुस्तक बंद करण्यासारखं आहे। आज आपण अशाच 7 अत्यंत महत्त्वाच्या संकेताबद्दल जाणून घेणार आहोत। हे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालेले आहे। आजच्या या विशेष प्रवासात तुमच्या प्रत्येक संभ्रम दूर होईल। तुम्ही शिकाल की या संकेतांना कसं ओळखायचं आणि तुमच्या त्या खास व्यक्तीच्या मनात तुमच्यासाठी काय आहे हे कसं ओळखायचं। चला तुमच्या आयुष्यातील या सर्वात मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया। तुम्ही कधी विचार केलाय आपल्या आवडणाऱ्या व्यक्तीच्या जवळ बसण्याची किंवा त्याच्यासोबत वेळ घालवण्याची इतकी तीव्र ओढ का लागते? हाच आहे संकेत क्रमांक 1, मनाची ओढ, शरीराची जवळीक। तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती तुमच्यासोबत अधिकाधिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करते। प्रेम किंवा आकर्षण हे फक्त शब्दातून व्यक्त होत नाही, ते सर्वात आधी व्यक्त होते ते शारीरिक जवळीक साधण्याच्या नैसर्गिक प्रयत्नातून। मानसशास्त्रज्ञ याला फिजिकल प्रॉक्सिमिटी म्हणतात। प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ लेनर यांनी 40 वर्षाच्या संशोधनातून हे सिद्ध केले आहे की आकर्षणाचा हा सर्वात मोठा आणि स्पष्ट संकेत आहे। तुम्हाला आवडणारी व्यक्ती नकळतपणे तुमच्या जवळ येण्यासाठी काय करते? ती व्यक्ती ऑफिसमध्ये किंवा मित्राच्या घोळक्यात नेहमी तुमच्या बाजूला किंवा अगदी जवळ बसण्याची जागा का निवडेल? बोलताना किंवा हसताना नकळतपणे तुमच्या खांद्यावर हात ठेवणे किंवा तुमच्या हाताला हलकासा स्पर्श करणे या कृती दर्शवतात की ती व्यक्ती तुमच्याशी अधिक सहज आणि मोकळी आहे। हे केवळ आकर्षण नाही तर हा मानवी स्वभावाचा एक अत्यंत भावनिक भाग आहे। आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात आपल्याला सुरक्षित आणि भावनिक आधार मिळाल्यासारखे वाटते। त्यामुळे त्यांच्या पर्सनल स्पेसमध्ये प्रवेश करण्याची तीव्र इच्छा आपल्याला होते। जर ती व्यक्ती नेहमी तुमच्याजवळ येण्याची संधी शोधत असेल तर हे स्पष्ट लक्षण आहे की तुम्ही त्याच्यासाठी सामान्य व्यक्ती नाही तर एक खास आणि महत्त्वपूर्ण व्यक्ती आहात। आता ही जवळीक झाली शरीराची, पण यापेक्षाही महत्त्वाची असते संवादाची जवळीक। तुमच्यासोबत असं घडलंय का की काही लोकांशी बोलताना विषय कधी संपतच नाही आणि तुम्हाला गप्पा संपूच नाही असं वाटतं? हाच आहे आपला पुढचा संकेत। संकेत क्रमांक 2, विषय काढून बोलण्याचा प्रयत्न करतात। जर्नल ऑफ नॉन व्हर्बल बिहेवियर नुसार जेव्हा एखाद्याला तुम्ही आवडता तेव्हा ते तुमच्याशी संभाषण लवकर संपू नये म्हणून अनेक नवीन आयडिया किंवा विषयावर बोलण्याचा प्रयत्न करतात। याची काही खास लक्षणे आहेत। प्रश्न विचारणे, ते तुम्हाला अनेक वैयक्तिक प्रश्न विचारतात। केवळ औपचारिक कसं आहे न विचारता ते तुमचा स्वभाव, तुमचा दृष्टिकोन, तुमचं स्वप्न काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतात। लक्षपूर्वक ऐकणे, ते तुमचा प्रत्येक शब्द मन लावून ऐकतात। तुम्ही सांगितलेली कोणतीही गोष्ट, अगदी लहानपणीचा किस्सा किंवा तुमचा छंद, ते लक्षात ठेवतात। याचा अर्थ त्यांना तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये रस आहे। संवाद पुढे नेणे, तुम्ही एखाद्या विषयावर बोलून झाल्यावर शांत बसलात तरी ती व्यक्ती लगेच वेगळा विषय काढून किंवा अजून काय असं विचारून संवाद पुढे नेण्याचा प्रयत्न करते। त्यांना तुमच्याशी बोलणे थांबवायचे नसते, यामागे एकच हेतू असतो, तुमच्यासोबत जास्त वेळ घालवता यावा, तुमच्याबद्दल अधिकाधिक माहिती मिळावी आणि तुम्ही त्यांच्यापासून लांब जाऊ नये। जर कुणी तुमच्याशी बोलण्यासाठी नेहमी उत्सुक असेल आणि त्याचे डोळे तुमच्यावर खिळलेले असतील तर हा त्याचा आकर्षणाचा स्पष्ट पुरावा आहे। संभाषण पुढे नेण्याची इच्छा हा मनापासूनच्या आकर्षणाचा पुरावा आहे। पण हे आकर्षण फक्त शब्दात नाही, ते त्यांच्या चेहऱ्यावर एका खास पद्धतीने उमटतं। एका साध्या स्माइलमध्ये किती रहस्य दडलेले असते याचा तुम्ही कधी विचार केलाय? स्माइलचे प्रकार अनेक असतात, पण प्रेमात असलेला स्माइल एक खास असतो। हा आहे संकेत क्रमांक 3,
त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच मनापासून केलेले आणि खरे हास्य दिसेल. मानसशास्त्राच्या अभ्यासामध्ये या हास्याला ड्यूचेन स्माइल किंवा नैसर्गिक स्माइल म्हणतात. हे केवळ ओठांची हालचाल नसते, तर ते थेट हृदयातून येते. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला आवडता तेव्हा ती व्यक्ती तुमच्या नजरेला नजर मिळून एक सुंदर आणि खरे हास्य देते. हे हास्य फक्त ओठांवर मर्यादित राहत नाही, ते डोळ्यांपर्यंत पोहोचते. आनंदामुळे डोळ्याच्या बाजूला अगदी बारीक सुरकुत्या येतात, ज्यामुळे ते हास्य एकदम खुललेले आणि नैसर्गिक वाटते. तुम्ही अनेक लोकांना भेटता आणि अनेक औपचारिक हसणे देता किंवा घेता, पण हे हास्य एकदम प्रफुल्लित आणि सहज असते. त्यात कोणताही कृत्रिमपणा नसतो. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे मनापासूनचे हास्य लगेच संपून जात नाही, ते बराच वेळ तुमच्याकडे पाहून टिकून ठेवले जाते. याचा अर्थ स्पष्ट आहे, तुम्हाला पाहिल्यामुळे त्यांना झालेला आनंद ते लपवू शकत नाहीत आणि त्यांना हा क्षण अधिक काळ अनुभवायचा असतो. जर तुम्हाला ती व्यक्ती पाहताच तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच खास आणि बराच वेळ टिकणारा आनंद दिसत असेल, तर समजून जा तुम्ही त्याच्या आनंदाचे आणि हास्याचे खरे कारण आहात. चला पुढचा संकेत पाहूया, जो तुमच्या मनातल्या व्यक्तीचा गोंधळ आणि भीती दर्शवतो. तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीला पाहताच कधी हृदयाचे ठोके वाढल्यासारखे किंवा पोटात गोळा आल्यासारखं वाटतं का? हा आहे संकेत क्रमांक 4. ते तुमच्यासोबत असताना थोडे नर्वस, लाजाळू आणि गोंधळलेले असतात. ह्युमन बिहेवियर आणि सायकोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका आर्टिकलनुसार नर्वसनेस आणि प्रेम यांचं एक मजबूत नातं आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला खूप जास्त आवडते तेव्हा ती समोर येताच आपण खूप नर्वस होतो आणि लाजल्यासारखं वाटतं. यामागे शास्त्रीय कारण आहे. जेव्हा आपण खूप भावनिक आणि संवेदनशील अवस्थेमध्ये असतो, विशेषतः आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर, तेव्हा आपल्या शरीरात एक नैसर्गिक प्रतिक्रिया घडते. ही प्रतिक्रिया आपल्या रक्तप्रवासाची गती वाढवते आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला नर्वसनेस, लाज किंवा एक प्रकारची अस्थिरता जाणवते. हाच गोंधळ त्याच्या वागण्यात स्पष्ट दिसतो. उदाहरणार्थ, ते तुमच्याशी बोलताना अचानक बडबड करू लागतात किंवा त्यांच्या बोलण्यावर नियंत्रण न ठेवता आल्यामुळे त्यांचे शब्द अडखळतात. त्यांचा हात हलवण्याची पद्धत बदलते. ते केसांशी खेळू लागतात किंवा त्यांचे कपडे, वस्तू वारंवार व्यवस्थित करू लागतात. तसेच गाल लाल होणे किंवा वारंवार नजर चुकवून हसणे यासारखी लक्षणे दिसतात. जर ती व्यक्ती तुमच्यासमोर गोंधळल्यासारखी वागत असेल किंवा बोलताना ती व्यक्ती नकळतपणे बडबड करत सुटत असेल, तर समजून घ्या तुमच्या उपस्थितीमुळे त्याच्या मनात खूप तीव्र भावनिक प्रभाव निर्माण होत आहे. तुम्ही त्याच्या आकर्षणाचे केंद्र आहात, म्हणूनच त्याच्या शरीरावर आणि मनावर असा परिणाम होत आहे. ही नर्वसनेस दर्शवते की त्यांना तुमच्याबद्दल किती आकर्षण आहे आणि हे आकर्षण त्यांना शांत बसू देत नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यात हजारो लोकांना भेटता, पण प्रत्येक व्यक्ती तुमच्याबद्दल खास माहिती किंवा तुम्ही बोललेल्या लहान गोष्टी लक्षात ठेवत नाही. हाच आहे संकेत क्रमांक 5. ज्या व्यक्तीला तुम्ही आवडता त्यांना तुमच्याबद्दल प्रचंड कुतूहल असते आणि ते अधिकाधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. यामागील मुख्य कारण सरळ आहे. त्यांना तुमच्या आयुष्यात अधिक चांगल्या प्रकारे जुळून घ्यायचे असते आणि तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजू इच्छितात. त्यांची जिज्ञासा केवळ औपचारिक प्रश्नापुरती मर्यादित नसते. ते तुमच्या खाजगी आयुष्याबद्दल, तुमच्या भूतकाळाबद्दल आणि तुमच्या आवडीनिवडी, उदाहरणार्थ तुम्हाला कोणत्या प्रकारचे संगीत आवडते, तुमचे लहानपणीचे किस्से याबद्दल अनेक व्यक्तिगत प्रश्न विचारतात. इतकंच नाही तर ते केवळ तुम्हालाच विचारत नाहीत, ते तुमच्या मित्रमैत्रिणींकडून, ओळखीच्या लोकांकडून किंवा सोशल मीडियावरूनही तुमच्याबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. विशेष म्हणजे तुम्ही सांगितलेली एखादी जुनी गोष्ट किंवा अगदी छोटासा तपशीलही ते लक्षात ठेवतात आणि नंतर संभाषणात त्या गोष्टीचा संदर्भ देतात. जर एखादी व्यक्ती तुमच्या प्रत्येक छोट्या गोष्टीत रस घेत असेल आणि तुमचा स्वभाव जाणून घेण्यासाठी नेहमी चौकशी करत असेल, तर त्या व्यक्तीला तुमच्याबद्दल विशेष आकर्षण आहे. हे नक्की. हे कुतूहल आणि ही आवड फक्त प्रश्न विचारण्यापर्यंत थांबत नाही. त्यांना तुमचं महत्त्व पटवून द्यायचं असतं आणि यासाठी ते एका वेगळ्या मार्गाचा अवलंब करतात. आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जगात कोणाकडून तरी मनापासून स्तुती मिळणे खूप अवघड झाले आहे. आपण आपले यश साजरे करायला विसरतो, पण तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे जी तुमच्या प्रत्येक गोष्टीची नोंद घेते. हाच आहे संकेत क्रमांक 6. ते तुमची प्रमाणापेक्षा जास्त स्तुती करतात आणि तुमची प्रशंसा करण्याची एकही संधी सोडत नाहीत.
काही लोक तुमची प्रशंसा केवळ तुम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी करतात, पण ही व्यक्ती तुमची स्तुती यासाठी करते कारण त्यांना तुम्हाला आनंदी पाहायचे असते आणि तुम्ही त्यांना मनापासून आवडत असता. ते तुमच्या छोट्या छोट्या गोष्टीची स्तुती करतात ज्याला तुम्ही स्वतःही महत्त्व देत नाही. उदाहरणार्थ, ते तुम्हाला म्हणतील की तुमची स्माईल खूप छान आहे, तुमच्या बोलण्यात खूप लॉजिक आहे, किंवा तुम्ही केलेला एखादा अगदी सामान्य कामाची सुद्धा ते खूप प्रशंसा करतील. यामागे एकच भावना असते, तुमची एखादी साधारण गोष्ट किंवा गुण सुद्धा त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट असते. त्याच्या नजरेतून तुम्ही निर्दोष आणि खूप सकारात्मक दिसता आणि म्हणूनच ते तेच वारंवार व्यक्त करतात. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या छोट्याशा प्रयत्नाची किंवा तुमच्या अस्तित्वाची सुद्धा सतत मनापासून आणि प्रमाणापेक्षा जास्त प्रशंसा करत असेल, तर याचा अर्थ तुम्ही त्या व्यक्तीसाठी केवळ एक मित्र नाही तर अतिमहत्त्वाची व्यक्ती आहात. ही स्तुती दर्शवते की तुमच्यासाठी त्यांच्या आयुष्यात एक खास जागा आहे आणि ही जागा ते केवळ शब्दांनी नाही तर त्यांच्या सर्वात अनमोल अशा गोष्टींनी व्यक्त करतात. आजच्या धावपळीच्या जीवनात सर्वात महागडी आणि अनमोल गोष्ट कोणती असेल तर ती आहे वेळ. कारण गेलेला वेळ कधीही परत येत नाही. हाच आहे शेवटचा आणि अंतिम संकेत क्रमांक 7. त्याच्या व्यस्त जीवनातही ते नेहमी तुमच्यासाठी वेळ काढतात. जेव्हा तुम्हाला एखादी व्यक्ती आवडते तेव्हा तुमच्याकडे कितीही महत्त्वाचे काम असेल तरी तुम्ही त्याच्यासाठी वेळ काढता आणि दिलेले वचन पाळता. त्याचप्रमाणे ती व्यक्ती सुद्धा त्याच्या आयुष्यातील हा अनमोल वेळ तुम्हाला देते. तुमच्यासाठी वेळ देणे हे त्याच्यासाठी जबाबदारी नसते तर ते त्याचे प्राधान्य असते. त्यामुळे ते तुमच्यासाठी त्यांच्या इतर कामांनाही बाजूला ठेवतात. जर तुम्हाला भेटण्याचा किंवा बोलण्याचा प्लॅन अचानक फेल झाला तरी ते निराश न होता लगेच नवीन प्लॅन बनवतात आणि तुमच्या भेटीची संधी शोधतात. तुम्हाला अचानक बोलायची इच्छा झाल्यास भलेही ते खूप व्यस्त असले तरी थोडा वेळ काढून ते तुमच्याशी बोलण्याचा किंवा संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही जेव्हा कोणाला आवडता तेव्हा ती व्यक्ती तिच्या आयुष्यातला तो अमूल्य वेळ तुम्हाला देते जो परत कधीच येणार नाही. ते तुमच्यासाठी वेळ देण्याच्या सातत्याने प्रयत्न करत असतील तर याचा अर्थ स्पष्ट आहे, तुम्ही त्याच्यासाठी महत्त्वाचे आहात आणि त्याच्या मनात तुमच्याबद्दल विशेष प्रेम आहे. ते तुमच्यावर किती प्रेम करतात हे दाखवण्याचा हा त्याचा सर्वात मोठा पुरावा आहे. मित्रांनो, आपण प्रेमाची ही 7 रहस्यमय संकेत पाहिली. ही संकेत तुम्हाला दर्शवतात की समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्यासाठी किती खास भावना आहेत. आता तुमच्या मनात कोणताही संभ्रम नसावा. प्रेम व्यक्त करण्यासाठी मोठे शब्द किंवा घोषणांची गरज नसते. ती व्यक्ती तुम्हाला आवडते की नाही हे जाणून घेण्यासाठी आता तुम्हाला कोणाची वाट पाहण्याची गरज नाही. हे सर्व संकेत त्याच्या वागण्यात, नजरेत आणि प्रयत्नात तुम्हाला दिसत आहेत. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही त्या खास व्यक्तीला भेटाल तेव्हा फक्त बोलण्यावर लक्ष देऊ नका. त्याच्या बॉडी लँग्वेजकडे, त्याच्या स्माईलकडे, त्याच्या तुमच्यासाठी असलेल्या प्रयत्नाकडे लक्ष द्या. कारण प्रेम हे कधीच लपून राहत नाही, ते फक्त शांतपणे आपली ओळख करून देत असते. तुम्हाला तुमच्या जीवनातील प्रेमाची भाषा समजून घेण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.